दुधाला म्हणावा तसा दर मिळत नाहीये। पशुखाद्याच्या किमतीत भर पडतीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। काही भागात पाऊसही नाहीये, पाणी टंचाई आहे, त्यामुळे पशुपालक चिंतेत आहे। दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। सध्या म्हणावा तसा दुधाला दर मिळत नसल्याने, त्याचबरोबर पशुखाद्याचे किमती वाढल्याने पशुपालक जे आहे ते संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊयात। मला सांगा एकंदरीत सध्याची कशी परिस्थिती आहे आणि काय सांगा? सध्याची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, कारण पेंडीचे जे भाव जर विचार केला तर हे दुधाचा धंदा पुरण्यासारखा राहिलाच नाही आहे। कारण आम्हाला मोठी आशा होती सरकारने आतापर्यंत थोडेफार दुधाचे भाव वाढतील याची आशा असल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी हे जनावर सांभाळले, पण आता सांभाळण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही। कालांतरानं आम्हाला आतापर्यंत निघलेल्या 5-6 गाई राहिलेल्या समजा 10-15 गाई याच्यातले सुद्धा काही विकावं लागतील। निसर्गाचा टायमिंग मध्ये नाही फाडला गेला तर पाण्याची बिकट परिस्थिती झाली आहे। दुधाचे भाव जर पाहिजे तर 35-40 रुपये लिटर दूध पाहिजे। पाण्याची बाटली घ्यायला गेलं 20 रुपये लागत आहे आणि दूध 22 रुपयांचं। याच गाईची परिस्थिती पहा तुम्ही काय खराब झाले, त्यांना पेंडच घ्यायला पैसे नाही, काय करणार। सध्या 15 गायी आहेत, पण गाईचं दुधात त्यांचा खुराक पण भागत नाही। सध्या खुराकचे भाव खूप वाढलेले आहेत आणि दुधाला भाव खूप कमी आहे। जर दुधाला रेट वाढले नाही तर आम्ही याच्यापेक्षा बी अडचणीत येऊ शकतो। तर आता शासनाने फक्त सरकार मायबापांनी फक्त एवढंच लक्ष द्यावं आमच्याकडं, का दुधाला थोडे दर वाढवून द्यायला पाहिजे। पेंडीचे भाव वाढले, चाऱ्याचे भाव वाढले, पावसाने दडी मारली, त्याच्यामुळे आम्ही खूप संकट। दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्या आर्थिक संकटामध्ये सापडल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही न्यूज साठी मी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।